स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री संजय वाघुले साहेब, श्री कृष्णा पाटील यांच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. सर्वांचं स्वागत आहे. मनमुराद आनंद आपण कबड्डीचा घ्यायचा आहे. हॅलो, महिला विभाग पहिला पुकार. पालघर जिल्हा, मुंबई उपनगर पूर्व, कोल्हापूर जिल्हा, ठाणे, पिंपरी चिंचवड विरुद्ध रायगड जिल्हा, अहिल्यानगर विरुद्ध मुंबई शहर पश्चिम, ठाणे शहर विरुद्ध मुंबई उपनगर पश्चिम. पुरुष संघांना सुद्धा प्री क्वार्टरच्या लढतीला पहिला पुकार. मी व्यवस्थापक पिंपरी चिंचवड, रायगड, अहिल्यानगर, मुंबई शहर पश्चिम, ठाणे शहर, मुंबई उपनगर पश्चिम. महिला विभाग पालघर, मुंबई उपनगर पूर्व, कोल्हापूर, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मुंबई शहर पूर्व. आपल्याला रिक्वेस्ट करतो की आपण तिसऱ्या पुकाराला ठाणे शहर, ठाणे ग्रामीण विरुद्ध मुंबई शहर पूर्व. पहिला पुकार. MSC बँकेने आपल्याला फायनान्स सुद्धा केलेला आहे, सपोर्ट सुद्धा केलेला आहे. श्री सीताराम साळुंखेजी आपलं स्वागत आहे. ज्येष्ठ कबड्डी पंच श्री रामचंद्र पाटीलजी, त्याचबरोबर श्री दयानंद दंदाडे, ज्येष्ठ कबड्डी खेळाडू इथे उपस्थित आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. क्रीडांगण समितीचे आमचे सर्व यशस्वी कार्यकर्ते, व्हॉलंटियर्स, क्रीडांगणाच्या परिसरामध्ये कोणाला उभं ठेवू नका. स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री संजयजी वाघुले साहेब, माननीय श्री कृष्णा पाटीलजी. आपला कबड्डीचा उपक्रम पाहण्यासाठी अनेक दिग्गज मंडळी महाराष्ट्रातले इथे आलेले आहेत. त्यापैकी ज्यांना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झालेले आहे असे महिला आणि पुरुष खेळाडू मी माननीय श्री संजयजी वाघुले साहेब आपल्यास विनंती करतो यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचे. श्री कृष्णा पाटील साहेब, अध्यक्ष ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, अध्यक्ष शारदा संकल्प प्रतिष्ठान. आपल्याला मी रिक्वेस्ट करतो की आपण मान्यवरांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. मला समजते. शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी विजया राणे शेलार, आपण मध्यावरती यायचं. विजया राणे शेलार, आपला सन्मान माननीय श्री संजयजी वाघुले साहेब, श्री कृष्णा पाटीलजी आपण करावं अशी आपणास विनंती करतोय. श्री संजयजी वाघुले साहेब, विजया शेलार आपल्या काळातली एक मोठी खेळाडू आणि त्याचबरोबर देखणी खेळाडू. तिचा खेळ सुद्धा सुंदर, जशी ती दिसते तसाच तिचा खेळ होता. आणि विजया, आपण सगळ्यांनी बुवांबरोबर काम केलेलं आहे. फेडरेशन कप सकाळी 4च्या गाडीने दादर गुवाहाटी एक्सप्रेसने त्यांना डिपार्ट केलेलं आहे. अहिल्यानगर हा त्यांचा जिल्हा आहे. एक उत्कृष्ट क्रीडा संघटक म्हणून ते प्रसिद्ध आहे. सुनील जाधवजी. शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी श्री सीताराम साळुंखे, शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी श्री सीताराम साळुंखे आपण ही व्यासपीठावरती यायचं. आपला सन्मान मुख्य आयोजक श्री संजयजी वाघुले साहेब आणि श्री कृष्णा पाटील साहेब करतील. साहेबांना घेऊन अनेक मोठ्या स्पर्धेचं आयोजन त्यांनी केलेलं आहे.
आणि रायगड जिल्ह्यामध्ये मला घेऊन जाण्याचं काम शरद कदमांनीच केलेलं आहे. शरद कदम कबड्डी मधलं एक हँडसम व्यक्तिमत्व, जितका देखणा व्यक्तिमत्व तेवढाच चांगला हृदय ठेवणारे शरद कदम रायगड जिल्ह्याचे. आपणही व्यासपीठावरती यायचं. श्री बलकेश राऊत, उपाध्यक्ष पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन. श्री माणिक दुतोंडे, उपाध्यक्ष पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन. आपणही व्यासपीठावरती यायचं. सर, आपला सन्मान झाल्यानंतर बाबुले साहेब, श्री माणिक दुतोंडे आहेत, उपाध्यक्ष पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन. संभाजीनगर जिल्ह्याचे सचिव आणि गेले अनेक वर्षानंतर महाराष्ट्राने तिथे चॅम्पियनशिप मिळवलेली होती. डॉक्टर माणिक राठोड यांचा त्यांना मार्गदर्शन प्राप्त झालेलं होतं. मानकरी त्यांचाही सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा. सीताराम साळुंखे जी आपण पुढे यायचे. कृष्णा पाटील सर, सीताराम साळुंखे आलेले आहेत. महाराष्ट्र कबड्डी संघाचे माजी संघनायक. MSC बँक त्यांचा जो व्यावसायिक संघ होता आणि बजरंग संस्था त्यांची स्थानिक संस्था होती. आणि पाटणकर साहेब यांच्या उंचीवरती जायचं नाही. एक जबरदस्त मध्यरक्षक, जो म्हणतो ना छोटा लेकिन सबको धोका. सन्माननीय कृष्णा पाटील साहेब, आपल्याला विनंती आहे आपण सचिन मोरे यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर सन्माननीय बागुले साहेब सुद्धा या स्वागतात स्वागत. मालोजी भोसले, आपण जर क्रीडा नगरीमध्ये असतात आणि सूचना ऐकत असतील तर आपण माणिक राठोड. तिसरी चढाई उस्मान गनी शेख, बजर कमलेश पाटील. सामनाधिकारी क्रीडांगणाला ताबा घ्या. क्रीडांगण क्रमांक 1, 2, 3. या रंगतदार पद्धतीने होत असणाऱ्या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रीय खेळाडू, महाराष्ट्र पोलीस संघाचे माजी प्रशिक्षक माननीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे आपण कृपया मुख्य व्यासपीठावर यावं. सन्माननीय प्रताप शिंदे, राष्ट्रीय खेळाडू, आपल्याला विनंती आहे कृपया आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी खजिनदार सन्माननीय रतनमामा पाटील हे देखील आवर्जून आज या खेळाचा आनंद घेण्यासाठी, आमचा हुरूप वाढवण्यासाठी इथे उपस्थित आहेत. सन्माननीय रतनमामा पाटील. रतन पाटील जी, आपणही स्वागताचा स्वीकार करावा. साथीदार त्याच क्षणी ओळखतात आणि मग त्याच्या विचारानुसार आपली कृती करतात. आजच्या खेळामध्ये एक वेगळी ऊर्जा, एक वेगळा जोश आपल्यावर जून या माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी